विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय नीलमजी गोरेताई आज धाराशिव जिल्हा स्तरावरती बऱ्याच विषयावरती आढावा बैठक घेतली। आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सर्वच विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती आणि या बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या अनेक बाबीवरती सविस्तर चर्चा झाली आणि ऊसतोड कामगारांच्या ज्या काही नोंदणी प्रलंबित आहेत या नोंदणीवरती लवकरात लवकर ॲक्शन व्हावी आणि या महाराष्ट्रातील ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी झालेली आहे या पद्धतीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय त्यांना योजना मिळत नसल्या कारणाने त्यांचीही नोंदणी ऑनलाईन झाली पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी आज नीलमताई गोरे यांच्या समोर मांडलेली आहे। त्या पद्धतीने जे काय ऊसतोड कामगार जिल्हा समितीवरती जे काय समितीवर जे काय अधिकारी आहेत त्यांना देखील आदरणीय गोरेताईंनी त्यांना सूचना दिलेली आहेत आणि जे काय या कारखाना क्षेत्रामध्ये जे काही ऊस तोडत असताना अपघाती मृत्यू पावतात आणि त्यामध्ये अटॅकमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण आणि नैसर्गिक मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि मी आदरणीय नीलमताई गोरेजींना एकच विनंती केलेली आहे, ज्या पद्धतीनं अपघाती मयत झालेल्या ऊसतोड कामगारांना 5 लाखाचा आर्थिक मदत दिली जाते त्याच पद्धतीनं कोणत्याही प्रकारामध्ये किंवा कोणत्याही घटनेमध्ये या जिल्ह्यातील ऊसतोड कामगार जर मयत झालं त्यांच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत देणं फार गरजेचं आहे। आणि या संदर्भात मी ताईंना जे काही संबंधित समितीचे अधिकारी माननीय आरव साहेब आहेत त्यांना देखील आदरणीय नीलमताईंनी सूचना दिलेल्या आहेत। ज्या काही मयत ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रकरण समाज कल्याण स्तरावरती आहेत त्यांची त्या सर्व प्रस्तावांची तपासणी योग्य पद्धतीने व्हावी आणि मयत ऊसतोड कामगार हा असल्याचं जर सिद्ध झालं त्यांना देखील आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्यासाठी त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत। आणि आज या ठिकाणी जे काही उपस्थित महिला ज्या काही ज्यांचे पती किंवा ज्यांचे काही नातेवाईक अपघाती मृत्यू झालेले आहेत आणि हे ॲक्च्युली ऊसतोड कामगार आहेत जे काही आज ताईंना भेटण्यासाठी उपस्थित होते ताईंना या ऊसतोड कामगाराच्या वतीनं आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार देखील केलेला आहे आणि या ज्यांचे प्रकरण प्रलंबित आहेत अशा ऊसतोड कामगारातील वारसांना आम्ही आज आजच्या बैठकीमध्ये बोलावलेलं होतं आणि ताईंनी आज एक विश्वास दिलेला आहे भविष्यामध्ये काही काळामध्ये जे काही अपघाती आहेत किंवा जे काही ऊसतोड कामगार योजनेपासून प्रलंबित आहेत किंवा वंचित आहेत यांना शासन स्तरावरती निश्चितच योजना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि येत्या काही काळामध्ये महामंडळाच्या स्तरावरती नोंदणी प्रक्रिया राबवण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली जात आहे आणि ही निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहे। ती लवकरात लवकर होण्यासाठी देखील त्यांनी संबंधित महामंडळाचे एमडीना देखील त्यांनी ताई बोलणार आहेत। अशा पद्धतीनं आजच्या या बैठकीमध्ये या ऊसतोड कामगारांना येत्या काळामध्ये सर्वच प्रकारची योजना लवकरात लवकर मिळवून दिलं जाईल आणि प्रलंबित जे काय अपघाती किंवा नैसर्गिक किंवा अटॅकच्या माध्यमातून जे काही मरण पावलेले कामगार आहेत त्यांच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत किंवा आम्ही शासन स्तरावरती प्रयत्न करू अशा पद्धतीनं ताईंनी हा शब्द दिलेला आहे। आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी ऊसतोड कामगारांना माझी एक कळकळीची विनंती आहे, येत्या काही दिवसामध्ये तुमची तर नोंदणी होईलच होईल आणि प्रत्येक स्वरूपाच्या योजना देखील तुम्हाला मिळवून दिलं जाईल। आमच्या संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावरती योग्य पद्धतीनं पाठपुरावा चालू आहे आणि जे काही तुमचे प्रलंबित प्रकरण आहे त्या प्रकरणावरती थोड्या दिवसामध्येच निकाल लागलं जाईल किंवा तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत निश्चित स्वरूपामध्ये मिळेल अशा पद्धतीनं ताईंनी आश्वासन दिलेलं आहे। त्या ताईंच्या आश्वासनावर मी आपल्याला एक शब्द देतो की येत्या महिन्याच्या कालावधीमध्ये जे काय प्रलंबित प्रकरण आहे त्यांना ते प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी आपण देखील शासन स्तरावरती प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देणार आहोत ही एवढी निश्चित आहे।